थेट जाणार आहोत. अजित पवार बोलतायत. कानाकोपऱ्यातून प्रचंड संख्येने माझ्या महिला इथं उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी आपल्या तमाम महिलांचं इथं असणाऱ्या, वर तिथं बसलेल्या, बाहेर असणाऱ्या, आणखीन कुठं असणाऱ्या सगळ्या महिलांचं स्वागत करतो. मी रुपालीला, तसंच सुरेखाताई ठाकरे असतील, राजलक्ष्मी भोसले असतील, आबाताई पांडे असतील, आमच्या वैशाली नागवडे असतील, भावना नखाते, प्रेरणा बलकवडे, पूजा कदम, निकम, सगळ्याच महिलांची मी नावं घेत नाही, परंतु 10 जूनला शिवाजी पार्कला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झालेला दिवस मला आठवतोय. प्रमुख या नात्याने भुजबळ साहेब, समीर सगळेजण इथं आहेत आणि तेव्हापासून आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही सगळेजण काम करतोय, तुम्ही काम करताय, परंतु असा उत्साह आणि एवढ्या प्रचंड संख्येने महिला उपस्थित राहिलेल्या आणि वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आमचं स्वागत करत असताना कोण काय घालत होतं, सुनील तटकरे सांगत होते, दादा चिडू नका, गप्प बसा दादा, गप्प बसा. त्याला वाटलं ही बाबा चिडला की जाईल निघून, परंतु मी माझ्या आया बहिणींचं ज्या प्रेमाने, ज्या उत्साहाने ते सगळे येत होते, स्वागत करत होते. माझा आदिवासी भाग असेल, माझा धुळे नंदुरबारचा असेल, माझा विदर्भातला असेल, माझ्या कोकणातल्या महिला असतील, माझ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या असतील, माझ्या मराठवाड्यातल्या असतील, सगळ्याच भागातल्या महिला आणि प्रचंड उत्साह, त्याच्यात अवधूतनीय ज्या पद्धतीनं गाणं, गीत इथं आपल्या सगळ्यांच्या करता सादर केलं, त्याच्यातून तर अजून उत्साह द्विगुणित झाला आणि सगळ्यांच्या अंगामध्ये एक चैतन्य आलं, एक जोश आला आणि त्याच्यातून कशा पद्धतीनं आपण पुढे गेलं पाहिजे. एकंदरीतच हे सगळं काम करत असताना महिलांचा मान, सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. आता तर पुढच्या 2029च्या निवडणुकीमध्ये ज्याचा उल्लेख भुजबळ साहेबांनी केला की लोकसभेचे पण सभासद आणि विधानसभेचे पण सदस्य हे बरेचसे महिला त्या ठिकाणी निवडून येणार आहेत. महिलांना एकंदरीतच मी आपल्या सगळ्यांचं इथं स्वागत करत असताना त्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला आठवत असेल, खऱ्या अर्थानं मातृवंदनेचा हा महिना म्हणून ओळखला जातो. कारण का तर याच महिन्यात स्त्रियांच्या शिक्षणाची ज्योत लावणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती 3 जानेवारीला आपण सगळ्यांनी साजरी केली आणि त्याचबरोबर स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या जिजाऊ माँसाहेबांची जयंती आपण 12 जानेवारीला त्या ठिकाणी साजरी केलेली आहे. महाराष्ट्राच्या मातीला राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या राष्ट्रवादाचा, महाराणी ताराराणीच्या शौर्याचा, क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या सत्यशोधक विचारांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या दैदिप्यमान कर्तृत्वाचा वारसा त्या ठिकाणी लाभलेला आहे. या सर्व मातृशक्तीला मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं त्रिवार वंदन त्या ठिकाणी करतो. आज हे सगळं काम करत असताना आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मगाशी भुजबळ साहेबांनी, तटकरे साहेबांनी, आदितीनं, रुपालीनं, सुरेखाताईंनी काही भूमिका इथं मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही सगळ्याजणी सावित्रीच्या, जिजाऊंच्या लेकी आहात आणि त्याच्यामुळं जिजाऊ माँसाहेबांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य स्थापन केलं आणि आपल्या सावित्रीबाई फुलेंनी महिलांची पहिली शाळा ही पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये सुरू करून महिलांना स्त्री शिक्षणाची दारं खुली करून दिली. महाराणी ताराबाईंचा शौर्याचा इतिहास हा त्यांनी घडवला आणि त्या इतिहासाची अनेकांना प्रेरणा घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. मगाशी अवधूतने जे काही गीत तुमच्या सगळ्यांच्या समोर सादर केलं
मी फार बारकाईनं ऐकत होतो, भुजबळ साहेब ऐकत होते, त्याच्यामध्ये जुन्या ह्या सगळ्या शौर्यवान महिला त्यांचा तर उल्लेख होताच, परंतु इथून पुढच्या काळामध्ये नवीन पिढी जी आलेली आहे त्या तरुणींना, त्या युवतींना ह्यांनाही आपल्याला बरोबर घेऊन पुढे जायचं आहे आणि महाराष्ट्राच्या स्त्री शक्तीचा गौरवशाली वारसा पुढे नेण्याचं काम आपल्याला सगळ्यांना त्या बाबतीमध्ये करायचं आहे. राज्यातल्या स्त्री शक्तीनं अनेक शतक समर्थपणे केलेले आहेत, याचा आपल्याला सगळ्यांना रास्त अभिमान आहे. शेती असेल, शिक्षण असेल, उद्योग, व्यापार, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, संरक्षण अशा अनेक क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या कन्या आपलं कर्तृत्व सिद्ध करतायत. मी गेल्याच महिन्यामध्ये आम्ही सगळेजण विधानसभेच्या अधिवेशनाच्या निमित्तानं नागपूरला होतो, विधिमंडळाचं अधिवेशन होतं आणि मी शनिवार रविवार त्याच भागात होतो. कधी अमरावतीला जात होतो, कधी गडचिरोलीला जात होतो, वेगवेगळ्या भागामध्ये तिथं जात होतो. मी तिथं गडचिरोलीला गेलो. तिथं दौऱ्यावर गेल्यानंतर अक्षरशः दुर्गम भाग, नक्षलवादी वेगवेगळ्या घटना तिथं मागच्या काळामध्ये अनेकदा घडलेल्या, परंतु त्या भागातल्या मुली, आदिवासी समाजाच्या मुली, अतिशय तरुण मुली, आणि त्या वोल्वो मोठे ट्रक असतात, भरपूर त्याच्यामध्ये खनिज भरलेलं असतं, ते वोल्वो मुली अतिशय मोठ्या गाड्या आत्मविश्वासाने चालवताना मला पाहायला मिळाल्या. आणि मी त्यांना विचारलं, ते म्हणले, दादा ह्याच्या आधी आम्हाला कुठं रोजगार नव्हता, आम्हाला आता 30,000 रुपये महिना पगार मिळतोय, आम्हाला अतिशय व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मदत होतीये, आम्हाला कुठलीही अडचण राहिलेली नाहीये. आता आम्ही प्रत्येक जण मोटरसायकल घेऊन नोकरीला त्या ठिकाणी येत असतो. 8 तासाची ड्युटी उत्तम पद्धतीनं काम करतात. मी माझ्या आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना बघितलं, एसटी महामंडळामध्ये देखील तुम्ही बेस घ्या किंवा कुठलेही एसटी महामंडळ आपलं घ्या, कंडक्टर आता महिला नाही आहेत, तर काही महिला चालक सुद्धा झालेले आहेत. याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. अनेकदा आम्हाला विमानातनं जाण्याची संधी मिळते. एकनाथराव शिंदे असतील, मी असेल, देवेंद्रजी असतील, बाकीचे आमचे सहकारी असतील, कामाच्या निमित्तानं लवकर तिथं पोचायचं असतं. विमानाने हेलिकॉप्टरने जात असताना बऱ्याचदा 2 पायलट असतात, त्याच्यातली एक महिला पायलट असते, कधी कधी दोघी पायलट महिला असतात. आणि आम्ही ज्यावेळेस विमानामध्ये बसतो आणि विमान अतिशय व्यवस्थित लँड झालं की समजावं दोघी महिला आज पायलट आहे. इतक्या व्यवस्थितपणे ते काम करतात. महिलांची एक पद्धत आहे, एक रीत आहे, एक त्यांचा स्वभाव आहे. जे काम करायचं ते चोख करायचं, त्याच्यामध्ये कुठेही. मी मगाशी बघत होतो, मलाही स्वच्छतेचा खूप अभिमान आहे, आदर आहे. इथं काही कागद बिगद पडली होती, राजलक्ष्मीताई गेल्या, निम्मी कागद उचलली आणि बाजूला करून टाकली. 2-4 कागद तिथं पडली होती, रुपाली उठली, तिनं तिथली कागद उचलली. आमच्या पुरुषापैकी एकही गडी उठला नाही. शेवटी कुठलंही काम असू द्या, तिथं महिलाच पुढे येतात, हे निर्विवादपणे मान्य केलं पाहिजे. मला आठवतंय, भुजबळ साहेबांना पण आठवत असेल, आम्ही ज्यावेळेस महिलांचं बिल पास केलं, रात्री 2-3 वाजेपर्यंत सभागृहामध्ये थांबलो होतो आणि 3 वाजता बिल पास झालं. आणि मग आपल्याला 33% महिला मिळाल्या. 92च्या साली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आम्हाला वेगवेगळ्या घरात जावं लागायचं. अहो, इथं आता महिला आरक्षण पडले, आम्हाला तुमच्या घरातली महिला द्या. पुरुष मंडळी म्हणायची, नाही नाही आम्हालाच तिकीट पाहिजे, तिला नाही द्यायचं. परंतु आता 50% पेक्षा जास्त, म्हणजे 221 जागा असतील तर त्याच्यामध्ये जवळपास 111 माझ्या महिला असतात आणि 110 पुरुष असतात. ही आज परिस्थिती आहे आणि उत्तम पद्धतीनं काम करतात. महापौर म्हणून, नगराध्यक्ष म्हणून, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद, सुरेखाच्या इथं बसल्यात, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम काम केलं. अनेक महिलांना कामाची संधी दिल्यानंतर ते चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात. आज